नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी ठाणगे सर आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। आपण मागील सेशनमध्ये भौतिकशास्त्र या विभागातील प्रकरणाचा अभ्यास केला। आता ह्या सेशनमध्ये आपण रसायनशास्त्र या विभागातील द्रव्याचे संघटन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। पण तत्पूर्वी आपण आर्विक सायन्स अकॅडमी या नावाने टेलिग्राम चॅनलही चालू केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या चॅनलला जॉईन होऊ शकता। म्हणजे तुम्हाला दररोज 4 ते 5 क्वेश्चन क्विज तुम्हाला सॉल्व करायला भेटेल आणि त्याच प्रकारे स्टडी मटेरियलही चॅनलवर अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर आजच्या सेशनमध्ये पाहूया द्रव्याचे संघटन। तर द्रव्य म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो द्रव्य म्हणजे मॅटर। द्रव्य म्हणजे मॅटर। मग मॅटर काय आहेत किंवा द्रव्य काय आहेत? पहा, द्रव्य म्हणजे काय? एखादी कोणताही घटक किंवा कोणतीही वस्तू की जी ह्या युनिवर्सची किंवा ह्या सभोवतालची जागा व्यापते आणि जिला वस्तुमान आहे। दोन गोष्टी मी सांगितल्यात। पहिली गोष्ट काय सांगितली की जी या विश्वाची जागा व्यापते आणि दुसरी की जिला वस्तुमान आहे। आता वस्तुमान म्हटले मी, वजन नाही। वजन आणि वस्तुमान याच्यात फरक आहे। वस्तुमान म्हणजे एखाद्या वस्तूच्या आतमध्ये असणाऱ्या द्रव्याचा साठा म्हणजे तिचं वस्तुमान होय। आणि वजन म्हणजे काय? पृथ्वी ज्या बलाने एखाद्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते ते म्हणजे त्या वस्तूचं वजन होय। म्हणजे त्या वस्तूचं वजन काउंट करताना तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल mg, म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान गुणिले त्या वस्तूचा त्या पृथ्वीचं जे काही गुरुत्वीय त्वरण आहे, ग्रॅव्हिटी जी आहे, त्या दोघांचा गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी असणारं वजन। म्हणजे F बरोबर mg हे सर्वांना माहीत आहे, बरोबर? याला आपण खरं तर वजन म्हणतो, वेट। पण वस्तुमान म्हणजे काय? केवळ त्याच्यातलं मास, म्हणजे मास नुसतं, जीची व्हॅल्यू काउंट करता येणार नाही। म्हणजेच वस्तुमान जे आहे ते वस्तुमान तुम्ही कोणत्याही ग्रहावर गेले तर सारखंच राहणार आहे। वजन मात्र तसं नाही आहे। वजन सर्वत्र वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळं असू शकतं। त्याचं कारण आहे याची व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू ती बदलते। आता आपल्याला भौतिकशास्त्र शिकायचं नाही या ठिकाणी, आपल्याला महत्त्वाचं पाहिजे द्रव्याचे संघटन। पण या ठिकाणी एक मुद्दा आला होता वस्तुमान आणि वजन, म्हणून मी ते सांगितले तुम्हाला। जास्त काही चर्चा त्याच्याबद्दल करायची नाही आहे। आता द्रव्य म्हणजे काय? मी दोन गोष्टी क्लिअर केल्यात। द्रव्य म्हणजे काय? जिला स्वतःचं वस्तुमान आहे आणि जी या विश्वाची जागा व्यापते तिला आपण सरळ म्हणूया द्रव्य। म्हणजे खडू द्रव्य होईल, तुमचा टेबल, खुर्ची, काय काय असेल ते सर्व की जे काय आहेत, जागा व्यापतात आणि ज्याला स्वतःचं वस्तुमान आहे ते द्रव्य। मग द्रव्याच्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत। कोणकोणत्या अवस्था आहेत द्रव्याच्या? सर्वांना लगेच पाठ आहेत, तोंडपाठ आहेत। द्रव्याच्या 3 प्रामुख्याने अवस्था माहीत आहेत, स्थायू अवस्था, द्रव अवस्था, वायू अवस्था। तिन्ही अवस्था माहीत आहे। पण अजूनही 2 अवस्था आहेत की ज्या बऱ्याच जणांना, काहींना अजून माहीत नसतील, काहींना माहीतही असतील। तर चौथी अवस्था जी आहे ती आहे प्लाझ्मा आणि 5वी अवस्था जी आहे ती आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन। ही 5वी अवस्था आहे। म्हणजे द्रव्याच्या ह्या 5 अवस्था असतात। आपल्याला 3च माहीत असतात, पण ही 5वी सुद्धा आहे, 4 आणि 5 नंबरची। म्हणजेच तुमची प्लाझ्मा जी आहे ती प्लाझ्मा कधी तुम्हाला पाहायला भेटेल? ज्या वेळेस एखाद्या पदार्थाचं म्हणजे जास्त तापमानाला आणि जास्त ऊर्जेला ती फॉर्म होते किंवा ती तयार होते, ती अवस्था प्लाझ्मा असते। आणि तुमची बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन जी आहे ती एखाद्या वायूला की एखादा जो वायू आहे त्या वायूला म्हणजे कमी घनतेच्या वायूला थंड केला असता त्यावेळेस त्या ठिकाणी बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन ही अवस्था तुम्हाला पाहायला भेटू शकते। म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या वायूला थंड करून तुम्ही ही अवस्था मिळवू शकता, ओके, की ज्याची घनता कमी आहे। म्हणजे ह्या दोन्ही अवस्थेबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे। म्हणजे 5 अवस्था ह्या लक्षात ठेवायच्या, स्थायू, द्रव, वायू, 4 नंबरची प्लाझ्मा आणि 5 नंबरची बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन। आपले भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा होते बोस आणि आइन्स्टाईन, यांनी रिसर्च त्याच्यामध्ये केलं म्हणून त्याच्या स्मरणार्थ दोघांचे नाव देऊन टाकले बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन। पुढचं एक महत्त्वाचं आहे की प्रत्येक अवस्थेबद्दल आपण थोडी चर्चा करूया की जी बेसिक माहिती तुम्हाला माहीत असेल, परंतु पुन्हा एकदा थोडक्यात माहिती करून घेऊया कारण ती पण महत्त्वाची आहे। पहिली आहे स्थायू अवस्था।
स्थायू अवस्था, हिला आपण म्हणतो सॉलिड. आता स्थायू अवस्थामध्ये लक्षात घ्या, प्रत्येक कोणताही द्रव्य अवस्था असू द्या, द्रव्य म्हणतोय मी, द्रव नाही, द्रव आणि द्रव्य याच्यामध्ये फरक आहे. द्रव्य म्हणजे काय, मॅटर, आणि द्रव म्हणजे काय, ही एक अवस्था आहे लिक्विड, की जिला लिक्विड म्हणतो आपण. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचे तुम्हाला की स्थायू जी अवस्था आहे किंवा कोणती अवस्था, यांच्या अवस्थेमध्ये आंतररेणुवीय बल कार्यरत असतं. म्हणजे त्या रेणूंमध्ये किंवा त्या अणूंमध्ये त्या ठिकाणी एक आंतररेणुवीय बल, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स त्या ठिकाणी कार्यरत असतं. आणि ह्या बलाचा परिणाम काय होतो की त्या अवस्था ठरवण्यावर किंवा ती अवस्था कशा प्रकारची आहे ते ठरवण्यासाठी होतो. उदाहरणार्थ स्थायू अवस्थेमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा जे कणांचं किंवा ज्या रेणूंचं इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा आंतररेणुवीय बल इतकं स्ट्रॉंग आहे की ते त्या ठिकाणी ते मॉलिक्युल इकडे तिकडे जास्त फिरत नाहीत किंवा ते बंदिस्त असतात, ते जास्त हालचाल करू शकत नाही. आणि द्रवच्या बाबतीत जर अवस्था तुम्ही विचारात घेतली तर द्रव माध्यम किंवा द्रव जी स्थिती आहे किंवा द्रव जी अवस्था आहे तिच्यामध्ये हे जे काय इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे म्हणजे तुमचं आंतररेणुवीय बल आहे ते स्थायूच्या तुलनेत कमी असतं. स्थायूच्या तुलनेत, स्थायूमध्ये सर्वाधिक आहे, मग द्रवामध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी असतं. आणि म्हणून द्रवातले मॉलिक्युल किंवा द्रवातले जे काय रेणू आहेत किंवा जे कण आहेत ते काय करू शकतात, हालचाल करू शकतात. म्हणून द्रव हे प्रवाही असतात, थोडेसे प्रवाही असू शकतात. आणि तिसरी जी अवस्था आहे ती वायू अवस्था. वायू अवस्थेमध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणात त्यांच्यातलं इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा जे काही आंतररेणुवीय बल आहे ते कमकुवत असतं. म्हणजे हे कुठेही पण भटकू शकतात, म्हणजे ते रेणू जे आहे ते सहजासहजी हालचाल करू शकतात. म्हणजे ह्या तीन अवस्थेबद्दल मी तुम्हाला सांगितलं की आंतररेणुवीय बलाच्या बाबतीत काय होऊ शकतं. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचे आपल्याला की ह्या स्थितीमुळे काय झाले, स्थायूंना एक विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. कशामुळे, ह्या आंतररेणुवीय बलामुळेच. म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे आंतररेणुवीय बल जे आहे ते आंतररेणुवीय बल स्थायूमध्ये कसं आहे, स्ट्रॉंग आहे, म्हणजे मजबूत आहे. आता द्रव अवस्थेत जर बघितलं तर याच्यापेक्षा कमी आहे, स्ट्रॉंग आहे पण याच्यापेक्षा कमी आहे. आणि वायू अवस्थेत जर बघितलं तर या सर्वांपेक्षा वीक आहे, म्हणजे सर्वाधिक कमी आहे, सर्वाधिक कमी. आणि त्याचा परिणाम ते इतरत्र ते मॉलिक्यूल फिरू शकतात सहजासहजी. आता ह्याच्यामध्ये काय झाले पहा की याच्यामध्ये द्रव अवस्थेमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स तुमचं कमी असल्यामुळे किंवा तुमचं जे काय आंतररेणुवीय बल आहे ते कमी असल्यामुळे ज्या द्रवात तुम्ही त्याला द्रव जे आहे ते द्रव ज्या भांड्यात तुम्ही टाकणार त्याचा आकार त्याला प्राप्त होणार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्या पिशवीत जर तुम्ही द्रव भरलं तर त्याचाच आकार त्याला प्राप्त होईल. म्हणजे दुधाच्या पिशवीचं उदाहरण घेत आहे. तसं स्थायूचं नाही, स्थायूला विशिष्ट आकार आहे, काहीतरी आकार असेल, ओबड असेल पण असेल, आकार आहे. तसं वायूला आकार नाही, नाही, वायूला काय आकार नाही, वायूचा कोणताही आकार नाही, आकारमान पण नाही, बरोबर. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आपल्याला हे तीन महत्त्वाच्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्था तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. त्याच्यानंतर आपण यांच्या अजून काही प्रॉपर्टीज आहेत किंवा काही गुणधर्म आहेत ते पण पाहणार आहोत. उदाहरणार्थ यांच्यामध्ये संपिंडनता हा गुणधर्म जर पाहायचा झाला, काय संपिंडनता म्हणजे, आता संपिंडनता म्हणजे याच्यामध्ये संपिंडनता म्हणजे काय, त्याला आपण कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतो इंग्लिशमध्ये. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे संपिंड, म्हणजे यांच्यात हे दाब जर दिला आपण, यांच्यावर दाब दिला तर काय दिसतं, दाबाचा परिणाम काय होईल, ही वस्तू क्रश होईल किंवा त्या दाबाचा काय परिणाम होईल तुम्हाला माहिती आहे. म्हणजे द्रवावर जर दाब दिला म्हणजे थोडक्यात यांच्यावर संपिंडनता गुणधर्म हा नगण्य दिसतो. म्हणजे कसा दिसतो, नगण्य किंवा अत्यंत कमी दिसतो. म्हणजे याच्यावर एवढा काही फरक पडणार नाही. ती वस्तू स्ट्रॉंग असेल तर दाबाचा एवढा काही फरक पडणार नाही, पण जर जास्त दाब दिला तर क्रश होईल. पुढचं द्रवावर काय परिणाम होतो, संपिंड कॉम्प्रेसिबिलिटी. तर त्याला आपण कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस काय होईल, तर ती यांची जी आहे ती सुद्धा खूप कमीच आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे द्रवाच्या बाबतीत सुद्धा जी तुमची कॉम्प्रेसिबिलिटी आहे किंवा जी काही तुमची संपिंडनीयता आहे ती कमी आहे, म्हणजे कॉम्प्रेस होत नाही जास्त, हे सुद्धा काय कमीच आहे. याच्यामध्ये तर नगण्यचे म्हणजे मोजता येणार नाही इतके परिणाम आणि याच्यावर कमी आहे. पण मात्र हे जे वायू आहेत यांना कॉम्प्रेसिबिलिटीचं जास्त आहे, यांची कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे उच्च दर्जाची असते. याला आपण एक लक्षात घेता येईल. उच्च म्हणजे काय, तुमचा वायू हा कमी जागेत सुद्धा भरू शकतो, म्हणजे कॉम्प्रेस होऊ शकतो. उदाहरणार्थ आपला LPG गॅस
तो सुद्धा आपण एका टाकीत भरलेलाच आहे, किंवा तुमच्या फुग्यामध्ये भरलेली हवा कमी जागेत जास्त भरू शकतो, म्हणजे कॉम्प्रेस होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये वायूंची कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे संपीडनता जास्त आहे, तर तुमची सॉलिडची नगण्य आहे. अजून काही प्रॉपर्टीज आहे, अजून काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत की स्थायू जे आहे ते दृढ आहे. त्याच्यानंतर अकार्यता एक क्षमता दिसते आपल्याला, अकार्यता म्हणजे त्याला आपण प्लास्टिसिटी म्हणतो, ती स्थायूमध्ये दिसते. त्याच्यानंतर स्थितिस्थापकता एक गुणधर्म आहे जो स्थायूमध्ये दिसतो बा. स्थितिस्थापकता म्हणजे इलॅस्टिसिटी, म्हणजे आपण रबराचं उदाहरण घेतलं, त्याला ताणलं तर तो ताणतो आणि पुन्हा सोडून दिलं तर त्याची पुन्हा स्थिती त्याला प्राप्त होते. म्हणजे ही स्थितिस्थापकता म्हणजेच तुमची इलॅस्टिसिटी ही सुद्धा प्रॉपर्टी जी आहे, ती जी प्रॉपर्टी आहे ती स्थायू दाखवतो. तसं द्रवाच्या बाबतीत नाही होणार किंवा वायूच्या बाबतीत तसं होणार नाही, स्थितिस्थापकता येणार नाही त्याच्याकडे, म्हणजे ही फक्त स्थायूकडे. त्यानंतर प्लास्टिसिटीसुद्धा फक्त स्थायूकडे, म्हणजे तुमची जी काय आता कार्यता सांगितली मी तुम्हाला ती, म्हणजे एकदा की त्याचा आकार बदलला की काही स्थायूंच्या बाबतीत तो बदलतच नाही, पुन्हा काही तो चेंज होणार नाही, म्हणजे त्याचा ओरिजिनल शेप त्याला पुन्हा येणार नाही. ही पण आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एक गोष्ट ही लक्षात घ्यायची, यांच्या प्रॉपर्टी स्थायूच्या, द्रव्याच्या आणि वायूच्या, ही बेसिक आहे, माहीत पाहिजे. तुम्ही शिकलेलं आहेत ऑलरेडी, पण तरीसुद्धा एकदा परत रिव्हिजन तुमची होईल आणि महत्त्वाचं आठवेल. याच्यामध्ये पुढे अजून कणांमधलं जर अंतराचा विचार केला तर काय होईल पहा. स्थायूमधले जे कण आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड घेऊया, मीठ आपण हे पहा, म्हणजे सोडियम क्लोराईडमधले सोडियम आणि क्लोरीन हे एकदम जवळजवळ असतात. सोडियम आणि क्लोरीन, आता त्यांची ॲटॉमिक साईज याचा वगैरे विचार आपण इथं करणार नाही आहे, ते जेव्हा आपण प्रकरण पाहणार आहे आवर्ती वर्गीकरण मूलद्रव्यांचं किंवा त्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यावेळेस आपण पाहूया. म्हणजे यांच्यातलं रेणवी, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की यांच्यातलं डिस्टन्स जे आहे पहा, ते डिस्टन्स यांच्यातलं जे अंतर आहे दोन कणांमधलं, दोन रेणूमधलं, दोन अणूमधलं, हे एकदम कमी आहे, म्हणजे एकदम कमी. आणि म्हणून हे काय होतात, सहजासहजी लवकर काय होतात, स्ट्रॉंग असतात आणि मेल्ट होत नाहीत किंवा वितळत नाहीत. त्याच्यानंतर जर वॉटरचं जर बघितलं, म्हणजे आता पाण्याचं जर घेतलं समजा, तर त्याच्यामध्ये काय होतं, थोडंसं अंतर आहे, म्हणजे याच्यापेक्षा तुलनेने जास्त अंतर आहे, त्यांच्यामध्ये आंतररेणूय बल पण कमी आहे आणि याचा परिणाम ते लिक्विड आहे. तिसरं वायू, वायूंमध्ये तर फारच वेगळे, म्हणजे वायूंमध्ये यांच्यामध्ये बराच स्पेस आहे. वायूंमध्ये काय बराच अंतर आहे मॉलिक्यूलमध्ये, म्हणजे हे तिकडून तिकडे फिरू शकतात त्यातले मॉलिक्युल्स. हा एक फरक तुम्हाला जाणवेल. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं की द्रव्याचं किंवा द्रव्याचं वर्गीकरण आपण बेसिकली केलं आहे किती, 5 अवस्थेमध्ये. त्यातल्या 3 मेन आहेत आणि पुढच्या पण आहेतच, मेनच आहेत त्या पण, म्हणजे स्थायू, द्रव, वायू, त्याच्यानंतर प्लाझ्मा आणि बोस आईन्स्टाईन कंडेन्सेशन यांच्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. अजून एक द्रव्याच्या वर्गीकरणाची एक पद्धत आहे, ही तर तुम्ही शिकलाय, ओके. त्याच्यानंतर पुढची एक पद्धत आहे, ती म्हणजे कोणती, तर हे बा, ही एक वर्गीकरणाची पद्धत झाली. आता पुढची जी पद्धत आहे ती आहे 3 गटामध्ये सुद्धा द्रव्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ते 3 गट कोणते आहेत, तर पहिला जो आहे पहा द्रव्य, त्याचं वर्गीकरण 3 गटात केलेलं आहे. बरोबर, 3 गट कोणते आहेत ते, पहिला आहे मूलद्रव्य, ओके, दुसरं आहे संयुगे आणि तिसरं आहे मिश्रणे. पहा, मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे, अशा 3 कॅटेगरीमध्ये द्रव्याचं वर्गीकरण केलं. याला आपण मॅटर म्हणतो. बरोबर, मूलद्रव्य एलिमेंट, संयुगे कंपाऊंड आणि मिश्रणे मिक्सचर. ही खूप बेसिक आहे, याच्यावर पूर्वी PSIला किंवा STIला विचारलेले आहेत प्रश्न. 2011च्या पूर्वी किंवा 12च्या पूर्वी, ज्यावेळेस सिलेबस आपला चेंज झाला तर पूर्वी विचारले, आता पण बेसिकली विचारू शकतात बेसिक म्हणून. तर याच्यामध्ये मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे या 3 कॅटेगरीमध्ये किंवा 3 गटामध्ये द्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच मूलद्रव्यांचा जर विचार केला तर मूलद्रव्यांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, एकाच प्रकारचे अणू किंवा रेणू असतात. म्हणजे मूलद्रव्य हे अशा कणांनी बनलेलं आहे की ज्याच्यामध्ये एका सेम किंवा एकाच प्रकारचे कण असतात, त्याला आपण मूलद्रव्य म्हणतोय. उदाहरणार्थ क्लोरीन हे एक मूलद्रव्य आहे, हायड्रोजन मूलद्रव्य आहे, सल्फर मूलद्रव्य आहे, सोडियम मूलद्रव्य आहे, अशी उदाहरणं किती पण सांगता येतील आपल्याला.
त्यानंतर एक अजून महत्त्वाचं आहे की पृथ्वीवर असणाऱ्या अस्तित्वात असणारं सर्वाधिक जास्त मूलद्रव्य कोणतं, तर त्याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो की ऑक्सिजन हा सर्वाधिक आढळणारं मूलद्रव्य आहे. पण वस्तुमानाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आढळणारं सर्वाधिक मूलद्रव्य जे आहे ते आयर्न आहे. हे दोन फॅक्ट माहीत असल्या पाहिजे. ऑक्सिजन जे आहे ते सर्वाधिक आहे, पण वस्तुमानाच्या बाबतीत जर विचार केला तर आयर्न म्हणजे लोह किंवा लोखंड जे आहे म्हणतो आपण त्याला लोह, ते सर्वाधिक प्रमाणात आहे. आता याच्यामध्ये पुढचा प्रकार आहे तो पाहूया, संयुगे. आता संयुगे म्हणजे डिटेलमध्ये आपण नंतर पाहणारच आहे. संयुगे म्हणजे काय, त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. आणि ह्या कंपाऊंडमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त मूलद्रव्य त्यांच्या विशिष्ट वजनी प्रमाणात एकत्र आलेले असतात. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे या ठिकाणी, 2-3 गोष्टी ह्या पहा. पहिली की मूलद्रव्य किती असले पाहिजे. संयुगामध्ये मूलद्रव्य एक प्रकारचं नसतं, 2 किंवा दोनापेक्षा जास्त, मिनिमम 2, त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात. उदाहरणार्थ पहा, पाणी घेऊया, वॉटर, H2O. याच्यामध्ये किती मूलद्रव्य आलेले आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन. अजून एक घेतलं कॉपर सल्फेट, याच्यामध्ये पहा किती मूलद्रव्य आहे, कॉपर, सल्फर, ऑक्सिजन. म्हणजे याच्यामध्ये संयुगामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की मूलद्रव्य जे आहे ते दोनापेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त आहेच पण दोनापेक्षाही जास्त असू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यामध्ये वजनी प्रमाण असतं, म्हणजे त्यांचं फिक्स असतं वजनी प्रमाण, ते बदलत नाही. ते पुढे पाहणार आहे आपण. म्हणजे हे संयुगे आहेत. आणि संयुगामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्याच्यामध्ये ॲटम्स किंवा अणू जे आहेत ते एक विशिष्ट प्रमाणात आलेले असतात, विशिष्ट संख्येने आलेले असतात. म्हणजे वॉटरमध्ये H2O मध्ये जर बघितलं तर हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1, हे प्रमाण आहे. आणि त्यांचं प्रमाण किती आहे ते पुढे पाहणार आहे आपण, म्हणजे काही उदाहरणामध्ये. आता याच्यात जर विचार केला तर अजून पुढचा एक प्रकार आहे मिश्रणे. म्हणजे द्रव्याचं वर्गीकरण जे केलं जातं ते अजून एका कॅटेगरीत केलं जातं, मिश्रण. म्हणजे तुमचं हे पहा, मूलद्रव्य, संयुगे आणि तिसरा प्रकार मिश्रणे आहे. मिश्रणे म्हणजे काय, मिक्सचर. याच्यामध्ये काय होतंय पहा, मिश्रणामध्ये तुम्हाला बंधन नाही, म्हणजे मिश्रणामध्ये कितीही पण मूलद्रव्य एकत्र येऊ शकतात, तसं काही नाही निश्चित. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की हे सर्व प्रकारच्या मूलद्रव्यांचं मिक्सचरच आहे. म्हणजे मिक्सचरच म्हणतो आपण त्याला, मिश्रणाला मिक्सचरच आहे. म्हणजे उदाहरणार्थ हवा हे एक मिश्रण आहे असं आपण म्हणू शकतो. हवा मिश्रण कसं आहे पहा, हवेमध्ये तुम्हाला ऑक्सिजन भेटेल, नायट्रोजन पण आहे, त्याच्यानंतर बाष्प आहे, इतर काही इनर्ट गॅसेस आहेत. म्हणजे एवढ्या सगळ्यांचं हे एक मिश्रण आहे. उत्तम उदाहरण म्हणजे हवा आहे. किंवा अजून एक उदाहरण घेतलं जातं तर संमिश्र हा एक गट आहे पहा, संमिश्र. आता हे संमिश्र काय प्रकार आहे, याला अलॉय म्हणतो इंग्लिशमध्ये आपण. काय, अलॉय. आता हे अलॉय काय आहे ते पुढे शिकणार आहे आपण. अलॉय काय आहे किंवा संमिश्र म्हणजे काय, जेव्हा एखादा धातू किंवा एकापेक्षा अनेक अधातू वजनी प्रमाणात एकत्र येतात तेव्हा अशा मिश्रणाला संमिश्र म्हणतात. हे मिश्रणच आहे पण एक संमिश्रण पण म्हटलं जातं त्याला. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी प्रमाण निश्चित आहे, अशा प्रमाणात ते एकत्र येतात. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर पितळ हे एक संमिश्र आहे पहा. पितळ हे जे आहे ते तांब्या आणि झिंकचं मिश्रण आहे पहा. पितळ हे माहीत पाहिजे आपल्याला, पुढे महत्त्वाचं आहे. पितळ कशाचं आहे, तांबे आणि झिंक. तांबे आणि झिंक यांचं मिश्रणाला काय म्हणतोय आपण, पितळ. अजून एक उदाहरण आपल्याला देता येईल ते ब्रॉन्झ. सर्वांना माहिती आहे ब्रॉन्झ कशाचं मिश्रण आहे, हे पहा. ब्रॉन्झ जे आहे ते कॉपर आणि टीन यांचं मिश्रण आहे. हे लक्षात ठेवायचे आहे, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, दोन कायम विचारणारे प्रश्न आहेत. म्हणजे पितळ जे आहे ते कॉपर आणि झिंकचं आहे, ब्रॉन्झ जे आहे ते कॉपर आणि टीनचं आहे. अजूनही बरेच वेगवेगळ्या प्रकारचे संमिश्र आहे. स्टेनलेस स्टील आहे, म्हणजे आयर्नचं संमिश्र आहे, ते कार्बन आहे, आयर्न आहे, क्रोमियम, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं अजून ड्युरॅल्युमिन आहे, त्याच्याबद्दलही पण बऱ्याच वेळेस चर्चा होते, ठीक आहे. हे ड्युरॅल्युमिन विमानांचे पत्रे तयार करण्यासाठी वापरलं जातं किंवा वेगवेगळे प्रकारच्या साधनांमध्ये त्याचा वापर केला जातो. हलकं आहे वजनाने म्हणून त्याचा वापर केला जातो ड्युरॅल्युमिन. ॲल्युमिनियमचं संमिश्र आहे, ठीक आहे. मॅग्नेशियम आहे, मॅंगॅनीज आहे, ते बरेच आहेत.
तर ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता पितळ आणि ब्रॉन्झ हे दोन महत्त्वाचे आपण घेतलेत. हे संमिश्र सुद्धा ही मिश्रणाचे प्रकार आहे. आपला मुद्दा चालला होता मिश्रणे, बरोबर. आपण मूलद्रव्य बघितलं, संयुगे पाहिले, मिश्रणे बघितले, बरोबर. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगावी लागेल. की मूलद्रव्यांचे जे काही संयुगे जे आहेत, संयुगांचे गुणधर्म यांचे घटक मूलद्रव्यांपेक्षा वेगळे असतात. ही गोष्ट मी विसरलो होतो मग सांगायला, आत्ता सांगतोय. की संयुग जे आहेत त्या संयुगांमध्ये जे काही घटक मूलद्रव्य आहेत त्यांची ओन प्रॉपर्टी, स्वतःची प्रॉपर्टी वेगळी असते. म्हणजे ह्याच्यामध्ये H2O जर तुम्ही बघितलं तर हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, खूप ज्वलनशील आहे. आणि ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनाला मदत करणारा आहे. पण जर तुम्ही पाणी बघितलं, हे वॉटर त्याच्यापासून तयार झालं, H2+ काय असेल O2 आहे की नाही, त्याच्यापासून जे पाणी तयार झाले हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून, त्या पाण्याचा गुणधर्म काय, त्यांना ज्वलनशील आहे, ज्वलनशील तर नाही आहे आणि ज्वलनाला मदतही करत नाही. म्हणजे ते स्वतः पेटत तर नाही आहे आणि ज्वलनाला मदतही करत नाही, उलट ते आग विझवण्यासाठी थोडंसं मदतीला येऊ शकतं. म्हणजे कधी वापरायचं त्याच्यासाठी प्रिकॉशन्स आहेत. म्हणजे याच्यामधलं जे बेसिक घटकांची गुणधर्म आहेत ते विसरले जातात किंवा त्यांच्यात राहत नाहीत, ते वेगळे होतात. हे लक्षात घ्यायचे तुम्हाला. अजून एक महत्त्वाचं की मिश्रणांच्या बाबतीत, मिश्रणं जे आहेत त्या मिश्रणांच्या बाबतीत तसं होत नाही. मिश्रणांमध्ये जे काही गुणधर्म आहे घटक मूलद्रव्यांचे ते तसेच राहतात, ते बदलत नाही. उदाहरणार्थ लिंबू सरबत घेतलं तुम्ही, लिंबू सरबतामध्ये काय होणार आहे, लिंबू सरबतामध्ये लिंबाचा रस जो आहे तो आंबट जो आहे तुम्हाला लागणारच आहे ज्यूस पिताना. किंवा तुम्ही मीठ टाकलं, मिठाची थोडी टेस्ट येणारच आहे, साखर टाकली, साखरेची टेस्ट आहे. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये गुणधर्म बदलत नाहीत, या ठिकाणी गुणधर्म बदललेले असतात, म्हणजे घटक मूलद्रव्यांचे. हे सुद्धा एक महत्त्वाचा फरक आहे, ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि मिश्रणामध्ये पदार्थांचं प्रमाण किती काही असू शकतं ते आपण निश्चित नाही, इथं मात्र निश्चित आहे, हे लक्षात घ्या. ही बेसिक गोष्टी ते आपण जे पाहिलेल्या आहेत. आता दूधसुद्धा एक मिश्रण आहे. दुधाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आता योगाकडे आठवलं मला, दूध हे एक संमिश्रच आहे किंवा मिश्रण म्हणूया त्याला, संमिश्रण आहे, मिश्रण म्हणूया, मिक्सचर. कशाचं आहे, दुधामध्ये प्रथिनं आहेत, दुधामध्ये स्निग्ध पदार्थ आहेत, दुधामध्ये वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे दुधामध्ये पाणी आहे, दुग्ध शर्करा आहे, प्रथिनं आहेत, वेगवेगळे काही विटॅमिन्स वगैरे काही पण आपण म्हणू शकतो, हे सर्व आहेत. म्हणून दूध एक मिक्सचर आहे. मग दुधाच्या मध्ये जर विचार केला तर गाईच्या दुधाचे फॅट्स किंवा गाईच्या दुधाचे जे स्निग्ध पदार्थ आहेत ते साधारण 3 ते 4% म्हणजे 3 ते 5% आहेत. आणि म्हशीच्या दुधामध्ये जर विचार केला तर तुम्ही 6 ते 9% एवढं दुधाचं स्निग्ध पदार्थाचं प्रमाण असतं. हे पण आपल्याला माहीत आहे पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की दुधाला जी गोड चव येते ती तिच्यातल्या असणाऱ्या शर्करेमुळे, लॅक्टोज नावाची शुगर जी आहे ती त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे ह्या लॅक्टोज दुग्ध शर्करेमुळे तिच्यामध्ये ते दूध आपल्याला थोडंसं गोड लागतं, हे पण माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्या द्रव्याचं आपण पूर्ण क्लासिफिकेशन पाहिलं की द्रव्य जे आहे ते 2 प्रकारे डिवाईड होतं. द्रव्य एक अवस्थेनुसार आणि एक त्यांच्या रासायनिक संघटनानुसार. द्रव्याचं वर्गीकरण करताना अवस्था 5 त्यांच्या अवस्थानुसार वर्गीकरण केलं ते पाहिलं. आणि याचं जे वर्गीकरण केलं हे त्याच्यातील असणाऱ्या रासायनिक संघटनानुसार, म्हणजे मूलद्रव्ये की संयुगे की मिश्रणे, या 3 गटात केलं जातं. आता पुढे पण संयुगांचे काही प्रकार आहेत, मिश्रणांचे काही प्रकार आहेत, ते पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. मग सुरुवातीला आपण मूलद्रव्याकडे जाऊया. मूलद्रव्य, आता मूलद्रव्याचा विचार करू फक्त. मूलद्रव्य, परत मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन किंवा मूलद्रव्याचं परत वर्गीकरण होतं. याला एलिमेंट्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, एलिमेंट्स. 2 कॅटेगरीत मुख्य केलं जातं. अजून एक कॅटेगरी आहे ती पण सांगणार आहे मी तुम्हाला. मूलद्रव्यांचं वर्गीकरण वाटलं तर ती कॅटेगरी पण इथं घेऊया. पहिलं आहे धातू गटात, काय धातू. दुसरं आहे अधातू आणि तिसरं आहे धातू सदृश्य. 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे मूलद्रव्यांचं. आता मूलद्रव्यांचं 3 वर्गीकरण केलेलं आहे 3 गटामध्ये. कोणकोणतं आहे, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातूला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये मेटल, यांना म्हणतो नॉन मेटल्स अधातूंना, आणि धातू सदृश्यांना म्हणतो मेटॅलॉइड. तिन्ही सांगितलं. धातू, आता काही मूलद्रव्ये हे धातू आहेत,
म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना परत आपल्याला 3 कॅटेगरीचा विचार करावा लागतो. पहिली आहे धातू, म्हणजे उदाहरणार्थ ॲल्युमिनियम धातू आहे, सोडियम, ॲल्युमिनियम, आयर्न, कॉपर, हे सर्व धातूंची उदाहरणं आहेत. अधातू, अधातूमध्ये कोण आहेत पहा. अधातूमध्ये तुमचा सल्फर येईन, नायट्रोजन येईन, ऑक्सिजन येईन, हे सर्व अधातू आहेत. कार्बन आहे तुमचा, हा अधातू आहे. म्हणजे धातू आणि अधातू यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही गुणधर्म आहेत. याची सविस्तर चर्चा आपण धातू अधातू या प्रकरणामध्ये करणार आहे. पण याही अनुषंगाने आलेलं तर थोडक्यात सांगतो की धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. हा एक महत्त्वाचा फरक आहे. आता याच्याला एक अपवाद आहे की याच्यामध्ये धातू जे आहे चकाकी नसते. मी सांगितलं याच्यामध्ये हिरा अधातू एक कार्बनचं रूप आहे, त्याला खूप चकाकी आहे, म्हणजे हा एक अपवाद आहे. त्याच्यानंतर धातू हे कठीण आहेत, अधातू हे ठिसूळ असतात. त्याच्यानंतर धातू हे विद्युत सुवाहक आहेत, अधातू हे विजेचे सुवाहक नाही, दुर्वाहक आहेत, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी वाहत नाही. परंतु इथं परत एक अपवाद आहे, ग्राफाईट कार्बनचंच एक अपरूप आहे. अपरूपता वगैरे ते शिकणार आहे आपण नंतर. पण ते सुद्धा काय आहे, ते ग्राफाईट हे विजेचं सुवाहक आहे. मग आपण काय म्हणलो तर अधातू हे जनरली काय असतात, अधातू हे जनरली हे विद्युत सुवाहक नसतात. पण इथं एक अपवाद आहे, ग्राफाईट. बरोबर, म्हणजे असे वेगवेगळे ठीक नाही उष्णतेचे संवाहक, दुर्वाहक वगैरे असं सांगू शकतो आपण. ते सखोल चर्चा आपण धातू आणि अधातू या प्रकरणात करणार आहे. इथं फक्त एक मुद्दा आलाय म्हणून मी थोडक्यात सांगितलंय. पुढचा एक कॅटेगरीमध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं जातं. ते वर्गीकरण काय आहे, धातू सदृश्य. आता धातू सदृश्य म्हणजे काय की अशी मूलद्रव्ये की ज्यांचे प्रॉपर्टी ज्या काय आहेत असे गुणधर्म दाखवतात हे मूलद्रव्ये, जी धातूचेही गुणधर्म दाखवतात आणि अधातूचेही गुणधर्म दाखवतात, अशा मूलद्रव्यांना आपण धातू सदृश्य म्हणायचे. म्हणजे दोज एलिमेंट विच शो द प्रॉपर्टीज ऑफ मेटल ॲज वेल ॲज नॉन मेटल आर कॉल्ड एज ए मेटलॉइड. म्हणजे मेटलची पण प्रॉपर्टी दाखवतात, नॉन मेटलची पण प्रॉपर्टी दाखवतात, अशांना आपण धातू सदृश्य म्हणायचो. उदाहरणार्थ सिलिकॉन हे एक धातू सदृश्य आहे. पहा सिलिकॉन म्हणजे ते दोन्हीची प्रॉपर्टी दाखवतात, ठीक आहे. आर्सेनिक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सिलिकॉन आहे. त्याच्यानंतर आर्सेनिक एक सांगितलं मी तुम्हाला, ॲस्टेटिन एक आहे, राईट. ही जे आहे ती धातू सदृश्य. जर्मेनियम आहे, हे जे आहेत ते काय आहे, धातू सदृश्य. बोरॉन पण येतो त्याच्यामध्ये, हे सुद्धा धातू सदृश्य. ही उदाहरणं माहीत पाहिजे. आपण जेव्हा आवर्ती वर्गीकरण पाहणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंटचं पूर्ण वर्गीकरण पाहणार आहे. मला वाटतंय त्या प्रकरणाचं नाव आपण वर्गीकरणच ठेवलेलं आहे. मला वाटतंय मूलद्रव्यांचं वर्गीकरण, त्याच्यामध्ये सखोल चर्चा करणार आहे. इथं थोडक्यात आलं आहे म्हणून शॉर्टमध्ये मी सांगितलं आहे. पहा धातू अधातू धातू सदृश्य, हे झालं मूलद्रव्यांचं वर्गीकरण. आता पुढे आपण एक कॅटेगरी बघितली मूलद्रव्य. आता पुढचा जो आहे तो आहे संयुगे. पहा सखोल चर्चा करतोय आपण त्याच्यामध्ये. संयुगे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कंपाऊंड्स. तर याचं वर्गीकरण करताना याचे 2 मुख्य प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार आहे कार्बनी संयुगे. कार्बनी संयुगे 3 प्रकार केले. कार्बनी संयुगे, अकार्बनी संयुगे, कार्बनी संयुगे, अकार्बनी संयुगे आणि अजून एक प्रकार आहे की ज्याला आपण नाव दिलंय जटिल संयुगे. जटिल संयुगे असे 3 प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. आता एकेकाची चर्चा करूया. संयुगे म्हणजे काय, ऑलरेडी सांगितलंय. संयुगाच्या बद्दल परत एकदा डेफिनेशन त्याचे सांगूया की संयुगे म्हणजे काय, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त मूलद्रव्य एका विशिष्ट वजनी प्रमाणात एकत्र येतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला संयुगे असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. वॉटर H2O आणि कार्बन डायऑक्साईड, या दोघांना आपण संयुगे म्हणणार आहे. का संयुगे म्हणायचं आहे, कारण यांचं एक विशिष्ट प्रमाण आहे. म्हणजे वॉटर जर तुम्ही बघितलं तर वॉटरमध्ये पहिला गॅस जो आहे तो आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे ऑक्सिजन. हायड्रोजनचं वजनी प्रमाण जर बघितलं तुम्ही, आता वजनी प्रमाण हा शब्द येतो, वजनी प्रमाण बरंच म्हणजे त्यांचं वेट पाहिजे आपल्याला. 2 गुणिले हायड्रोजनचं 1 असतं, ऑक्सिजनचं किती असतं मॉलिक्युलर वेट ते माहीत असणं गरजेचं आहे. ऑक्सिजन 1च आहे पण त्याचं
किती असतं 16 म्हणजे आता हे जर बघितलं तर हे 2 येईल, हे जर बघितलं तर 16 आणि 2/16 हे जर आपण गुणोत्तर काढलं तर ते गुणोत्तर किती येते पहा, 2 एके 2 2 8 16 म्हणजेच किती येते 1/8. मग तुम्ही पृथ्वीवर कोणतंही पाणी घ्या, समुद्राचं पाणी घ्या, विहिरीचं घ्या, बोरचं घ्या किंवा अजून नदीचं घ्या, कोणतंही पाणी घ्या आणि त्याचं जर तुम्ही हायड्रोजन आणि वॉटर म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं जर प्रमाण काढलं तर ते नेहमी 1/8 याच प्रमाणात येईल, 1:8 हेच येणार. म्हणजे हे निश्चित आहे, हे काय निश्चित, म्हणून त्या ठिकाणी त्याला संयुग म्हटलंय. संयुग निश्चित आहे म्हणजे पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण किती असं जर विचारलं परीक्षेला तर 1/8. ते काढले पण आपण, मी दाखवलंय काढून तुम्हाला. तसंच कुणाला जर शंका आली तर कार्बन डायऑक्साईड मी सांगितलं होतं ती तुम्ही काढू शकता. कार्बन डायऑक्साईड लगेच काढूया. कार्बन डायऑक्साईड CO2, कार्बनचं किती आहे आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे कार्बन एकच आहे आणि कार्बनचा अणुवस्तुमान किती आहे 12. ऑक्सिजन परत आले पहा, ऑक्सिजन 2 ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनचं एकाचं असतं 16. म्हणजेच हे जर बघितलं तर हे किती झालं 32 आणि हे जर बघितलं तर हे 12. मग परत 12/32 बरोबर. जर हे जर आपण केलं तर यांचं रेशो किती येईल पहा, 4 त्रिक 12 4 8 32 म्हणजे 3/8. हे पहा 3/8 हे आलेलं आहे. म्हणजे 3/8 हे वजनी प्रमाण फिक्स आहे कार्बन डायऑक्साईड. म्हणजे तुम्ही जे सोडणारे कार्बन डायऑक्साईड तुमच्या शरीरातून त्याच्यामध्ये 3/8 प्रमाण राहील किंवा जर वनस्पती हवेतील जो काही कार्बन डायऑक्साईड घेतात त्याच्यामध्ये 3/8 असणार आहे. तुम्ही प्रयोगशाळेत तयार केलेला कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3/8च प्रमाण असणार आहे. म्हणजे हे बदलणार नाही, हे फिक्स आहे आणि फिक्स आहे म्हणून ही कंपाऊंड आहे किंवा संयुग आहे. मग कोणतंही घ्या, कॉपर सल्फेट घ्या, अमोनियम सल्फेट घ्या, कोणतंही पण संयुग त्याच्यामध्ये त्या घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण, मी परत शब्द वापरतोय वजनी प्रमाण फिक्स असतं, स्थिर असतं ते. आता ह्याच्यावरून प्रकार केलेत पहा. पहिला प्रकार आहे कार्बनी संयुग. कार्बनी संयुग म्हणजे काय, ज्या संयुगांमध्ये कार्बन असतो तो, म्हणजे अशी काय बरेचसे संयुग आहे की ज्याच्यामध्ये कार्बन एलिमेंट, कार्बन हे मूलद्रव्य असतं, अशा मूलद्रव्यांना आपण कार्बनी संयुग म्हणतो. म्हणजे एखाद्या संयुगाला आपण तापवलं, उष्णता दिली आणि ते उष्णता दिल्यानंतर जर काळा रेसिड्यू त्या ठिकाणी शिल्लक राहिला तर आपण अर्थात समजतो की तो पदार्थ हा कार्बनपासून बनलेला आहे किंवा काळी सूट त्याच्यातून बाहेर पडते, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये कार्बन आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तर कितीतरी कार्बनी पदार्थ आहे. मग हे कार्बनी पदार्थ जे आहेत त्याच्यापासून याचे केमिस्ट्रीचं नाव आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात तिला, ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे खरं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. खरं तर याला इंग्लिशमध्ये शब्दच आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी केला जातो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे हे कार्बनी संयुग आहे. दुसरा प्रकार आहे अकार्बनी संयुग, ह्याच्या एकदम ऑपोजिट आहे. म्हणजेच काय, ज्या संयुगांमध्ये कार्बन नसतो किंवा ज्यांना उष्णता खूप दिल्या असतात त्या ठिकाणी सूट तयार होत नाही किंवा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही रेसिड्यू काळा कलरचा, ते जे असतात ते अकार्बनी. उदाहरणार्थ याच्यामध्ये सोडियम क्लोराईड घेऊया आपण, हायड्रोक्लोरिक ॲसिड, हे सगळे संयुग कोणतं आहे, सोडियम क्लोराईड आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे. हे जे आहे ते अकार्बनीचे आपण उदाहरण देऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सोड्याचं पण उदाहरण देऊ शकता, सोडा किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, एक अजून मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटला मोरचूद म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवा, काय 5वा शब्द आहे. म्हणजे तुम्ही जर इंग्लिशमधून प्रश्न वाचला नाही आणि मराठीत वाचला तर खूपच कन्फ्युजन होऊ शकतं. मोरचूद म्हणायचं आहे. तसंच ब्ल्यू विट्रिऑल, ग्रीन विट्रिऑल वगैरे आहेत पुढे त्याच्या लेसनच्या किंवा त्या चॅप्टरच्या वेळेला आपण पाहूया. तर इथं कॉपर सल्फेट आहे. कॉपर सल्फेट इथं कार्बन दिसतोय का कुठे, नाही. इथं HCl आहे, दिसतोय का कार्बन कुठे, नाही. सोडियम क्लोराईड आहे, दिसतोय, नाही. म्हणजे याच्यामध्ये कार्बन नसतो आणि यांच्यामध्ये कार्बन आहे. उदाहरणार्थ ग्लुकोज घेऊया, ग्लुकोजमध्ये कार्बन आहे पहा, आहे की नाही. म्हणजे C6H12O6 हे काय आहे, C6 म्हणजे याच्यामध्ये कार्बन आहे आणि म्हणून हे कार्बनी संयुग आहे. किंवा तुमचं साखर आहे की नाही, त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे पण महत्त्वाचे आहेत आपल्याला, आहे की नाही. साखर C12H22O11 साखर, आहे की नाही. हे माहीत पाहिजे आपल्याला. काही रेणुसूत्र महत्त्वाचे बेसिकली. त्रुटीचं रेणुसूत्र विचारलं कोणाला तर लवकर सांगता येत नाही.
त्रुटीचं. आता ह्या अनुषंगाने आलंय म्हणून मी विचार केला आहे. हे पहा इथं त्रुटीचं लिहून टाकतो लगेच. K2SO4 Al2 SO4 thrice 24 H2O. पहा हे पाठ पाहिजे, कारण हे विचारलेलं आहे आयोगाने. रेणुसूत्र त्रुटीचं पाठ पाहिजे आपल्याला. मग हा डबल सॉल्ट आहे, पोटॅशियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम सल्फेटचा कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये आहे याचं बऱ्याच वेळा. हे पहा पोटॅशियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम सल्फेटचा डबल सॉल्ट आहे, 24 H2O आहे त्याच्यामध्ये. हे मोठं सूत्र आहे, पाठ नाही होत कुणाचं, म्हणून ते लक्षात नाही राहत. आता ह्या अनुषंगाने आलं म्हणून सांगितलं मी. ठीक आहे. आता ह्याची चर्चा केली आपण कार्बनिक कंपाऊंडची, अकार्बनिक कंपाऊंडची किंवा अकार्बनिक संयुगांची केली. पुढचा एक महत्त्वाचा प्रकार आहे जटिल कार्बनिक कंपाऊंड किंवा जटिल संयुगे. ते एकदा थोडक्यात पाहूया. जटिल याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॉम्प्लेक्स कंपाऊंड. छोटा शब्द आहे, पाक लक्षात ठेवा. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे बरेचसे कंपाऊंड हे काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. म्हणजे ड्रग्समध्ये तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड बरेचसे येतात. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये पण कॉम्प्लेक्स कंपाऊंड येतात बरेचसे. तर याचं उदाहरण जर द्यायचं झालं म्हणजे याच्यामध्ये काय होतं, कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये एक मिडलला त्याच्या रचनेमध्ये त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय असतं, एक मध्ये एक धातू असतो आणि त्या धातूला बाइंडिंग असतं झालेलं बाकीच्या एलिमेंटचं. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे त्याला म्हणायचं जटिल संयुग म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे किंवा कॉम्प्लेक्स किंवा जटिल संयुग आहे. उदाहरणार्थ याचं जर सांगायचं झालं तर पहा याच्यामध्ये आपण घेऊ शकतो पहिलं हिमोग्लोबिनमध्ये त्याच्या स्ट्रक्चरमध्ये त्या अशा स्ट्रक्चरमध्ये काय असेल ते ठीक आहे. सो मी फक्त दाखवलं आहे. तर आयर्न जे आहे ते मिडलला आहे पहा, लोह हिमोग्लोबिन आहे की नाही, की ज्या हिमोग्लोबिनमुळे आपल्या शरीरात ऑक्सिजन सहजासहजी वाहून नेला जातो. जर ही हिमोग्लोबिन नसतं ब्लडमध्ये काय झालं असतं, काही वर्ष लागले असतं तुमचं ऑक्सिजन वाहून न्यायला. म्हणजे हे शक्य झालं असतं का? आपल्या बायोजिओलॉजिकल ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या झाल्या असत्या का? नाही, हे पॉसिबल नसतं. केवळ आयर्नमुळे पॉसिबल आहे, म्हणजे याच्यातल्या हिमोग्लोबिनमुळे पॉसिबल आहे. अजून एक आहे सायनोकॉबाल्मिन म्हणजे कोबाल्ट त्याच्या मेन आहे. म्हणजे कोबाल्ट हा धातू जो आहे तो मिडलला असतो. सायनोकॉबाल्मिन की ज्याला आपण म्हणतो पहा सायनोकॉबाल्मिन म्हणजे हे जे आहे ते B12 आहे पहा, याला म्हणतो B12. खूप महत्त्वाचं विटॅमिन आहे, हे भेटत नाही आपल्याला जनरली सहजासहजी आहे की नाही, म्हणजे विशिष्ट पदार्थांमध्येच आहेत. तर B12 याची कमतरतासुद्धा भासते बऱ्याच वेळेला. B12लाच आपण सायनोकॉबाल्मिन म्हणतो की ज्याच्या मिडलला ज्याच्या स्ट्रक्चरच्या ज्याच्या रचनेमध्ये मिडलला कोण आहे? कोबाल्ट आहे पहा, कोबाल्ट. म्हणजे हे दोन तर सांगितलेत, आयर्न हिमोग्लोबिन कोबाल्ट सायनोकॉबाल्मिन. अजून एक उदाहरण सांगतो पहा, मॅग्नेशियम की ज्याचा मिडलला जो धातू असतो त्याच्यापासून क्लोरोफिलचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर ते क्लोरोफिलच्या मिडलला जो आहे तो हाच आहे. काय नाव आहे त्याचं? मॅग्नेशियम. म्हणजे याच्यामध्ये लोह हिमोग्लोबिन कोबाल्ट हे आपण सगळे बघितले आहे की नाही. याचं हिमोग्लोबिन, याचं सायनोकॉबाल्मिन, याचं क्लोरोफिल, असे बरेच कॉम्प्लेक्स आहेत की ज्यांच्यामध्ये हे जटिल स्ट्रक्चर दिसतं आपल्याला आहे की नाही. म्हणजे ह्या 3 प्रकारावरून आपण वर्गीकरण केलेलं आहे पायांचं संयुगांचं, कार्बनी अकार्बनी आणि जटिल, अशा 3 याच्यात. आता डिटेलमध्ये आपण पाहतोय पहा. मूलद्रव्यांचंही बघितलं, धातू अधातू धातू सदृश्य यांचे बघितलं, कार्बनी अकार्बनी जटिल प्रकार. तर आत्ताच्या पुरता हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. या अनुषंगाने मला वाटतंय आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या वेळेस याचं पाहूया. काय आता संयुगांचं झालं, त्याच्यानंतर मिश्रण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर प्रश्न विचारलेत आयोगाने, म्हणजे त्याचे काही प्रकार आहेत आहे की नाही. त्याच्यानंतर कलिल द्रावणं कशाला म्हणायचे, समांगी विषमांगी मिश्रण वगैरे ते पाहणार आहे. आणि शेवटला अजून काही महत्त्वाचे पॉईंट आपण पाहणार आहेत, ते पुढच्या सेशनमध्ये घेऊ, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यावेळेस आपण पाहूया. आजच्या पुरतं एवढं ठीक आहे. नंतरचा पार्ट आपण पुढे पाहूया. धन्यवाद.